तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली. हॅलो, काय नियोजन झालं का नाही? बरं मित्रांनो, मी येतोय 6 तारखेला. तुम्ही येताय ना? मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तुम्हाला मला जर भेटायची इच्छा असेल तर मग नक्की या. दिगी आणि पोरं आहेत, सगळे मदत करतायत, प्रयत्न करतायत. या सगळे तुम्ही पण एकत्र भेटू, जरा बोलू, ITI ला जाऊ, जुन्या आठवणी ताज्या करू. एक दिवस आपल्या मित्रांसाठी येताय नक्की? परवा दिवशी 6 तारखेला भेटूया सकाळी. बाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लय गुंगाट हाय. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, का तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंगाट हाय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील कांबळे, तुमचा कांबळे सर. आज प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी, त्यांना देखील विनम्र अभिवादन करून आज मी तुमच्याशी थोडंसं हितगुज साधतो. आज माझ्या आयुष्यातला खरं म्हटलं तर इतका अतिशय महत्वाचा दिवस वाटतो मला. आणि एक माझ्या आयुष्यात मी जे शिक्षण क्षेत्रात होतो त्याचं सार्थक झाल्याचं आज मला थोडं का होईना पण जाणवतं. आणि त्यानिमित्ताने मी माझं थोडंसं पाठीमागचे काही दिवस त्याची विवरणी करतो. 2009ला मी इथून बाहेर पडलो. 2010ला सगळ्यांना मी सांगोला ITI सोडतो आणि त्याची शेवटची बॅच तुमची होती. दुसरी बॅच माझ्याकडे नव्हती, म्हणजे तुमच्या बॅचनंतर दुसरी बॅच माझी, कारण आपला ट्रेड होता. त्यामुळे तुम्ही लक्षात राहण्यासारखे सगळे विद्यार्थी. आणि मी म्हणजे कधी विद्यार्थी असं मानलं नव्हतं. जरी काही तुम्हाला रागात बोललो असलो, मारलं पण असेल, पण त्याच्यासाठी माझी प्रेमाची भावना की तुम्ही कुठेतरी स्वतः पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही उभं राहावं आणि काहीतरी करून दाखवावं. आणि मला वाटतं ते खरंच आज सफल झाल्यासारखं वाटतं. इथून गेलो मी, नंतर मग पन्हाळावरून 7 वर्ष करून परत सोलापूरला गेलो. पण सांगोल्यामध्ये जे मी काम केलं होतं, जे विद्यार्थी मला मिळाले होते, तसे विद्यार्थी मला इतकेशाचे कुठे मिळाले. आणि सांगोल्यामध्ये मला माझं पण नाव करायला मिळालं, म्हणजे ते ऍक्टिंग क्षेत्रामध्ये असू द्या, कशामध्ये असू दे. आणि ती आवड झाली ऍक्टिंग क्षेत्राची. त्याच्यानंतर मी नाट्यशास्त्र केलं, काही सिरियलमध्ये कामं केली. आता मी 2021ला रिटायर झालो. 21ला रिटायर झाल्यानंतर एक 4-5 सिरियल मला सलग मिळाल्या, ज्याच्यामध्ये मला ऍक्टिंगचा वाव मिळाला. पूर्ण महाराष्ट्रभर माझं नाव झालं. काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले की असं वाटलं, अरे वा
आज आपण कोणाच्या तरी जवळ पोहोचलो. आणि ते माझी सिरियल बघत असताना एखादा विद्यार्थी की आमचे सर बरं काही आमचे सर ते आम्हाला शिकवायला, तर ती माझी पोस्ट म्हणून त्याच्यामध्ये माझं समज. आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेजण एकत्र आला, मला ही संधी दिली तुम्ही, त्याबद्दल तुमचे खरं मी आभार मानतो. नमस्कार, मी सुशील दिघे. मी 2007 ते 2009 आपण सर्वांनी मिळून मेकॅनिकल रेडिओ टीव्ही हा कोर्स आपण सांगोलमध्ये केला. तिथंच आपली सगळ्यांची ओळख झाली, तिथंच आपल्या सगळ्या मैत्रीची एक चांगली संबंध आले. तर आपले मार्गदर्शक कांबळे सर होते आपल्याला. कांबळे सरने आपल्याला म्हणजे विद्यार्थी असं कधी समजलं, मित्रासारखं आपल्या बरोबर किंवा कुटुंबातले एक सदस्य असल्यासारखं सर आपल्या बरोबर राहत होते. एक सुरुवातीला ज्या दिवशी आपले शाळेत म्हणजे कॉलेजचा पहिला दिवस होता, त्या दिवशी सर आपल्याला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या घरी कमी दिवस पण कॉलेजमध्ये जास्त तुम्ही टाइम देणार आहे. तुमच्या घरी कमी वेळ देणार आहे पण तिथं आपण जास्त वेळ देणार. त्यामुळे इथं तुम्ही मी शिक्षक आहे किंवा तुम्ही विद्यार्थी असं नातं नाही ठेवता, आपण एक कौटुंबिक नातं मैत्रीचं नातं आपण इथं तयार करूया. तशा प्रकारे आपण 2 वर्ष इथं सगळं व्यवस्थित तो ट्रेड पार पडला. तिथनं परत नंतर 2009 नंतर मी काय केलं, नंतर मी 11-12 ऍडमिशन केलं. 11-12 सायन्सला ऍडमिशन केलं. 2009 ते 2011 पर्यंत 11-12 वय झाली. आणि नंतर 11-12 झाल्यानंतर परत माझ्या समोर प्रश्न राहिला की आता आपण काय करायचं. ITI झाला, 12वी म्हणजे काय करायचं. मग असं आपला ITIचा मित्र कुंडलिक नकाचे मला भेटला जुने SBI समोर सांगोलच्या. बरोबर अप्रेंटिसशिप करून आल्याला आणि विष्णू गोडसे म्हणून मोबाईल शिकवायला माझ्या सगळ्यांच्या परिचयाच्या तिथं कुंडलिक पण प्रॅक्टिस करत होता. म्हणजे कुठला काय करायचं आपण आता बाहेर पडलोय. त्याला आपण सहज मला बोलता बोलता बोलून गेला की मी तर मोबाईलचा कोर्स केला आणि त्यात आहे. मला असं वाटलं, मी म्हणजे त्याला विचारलं काय त्यात आहे का, ते मला केलं तर आहे चांगला. नंतर त्या गोष्टी थोडा मी विचार केला आणि नंतर मी माझ्या मावसमामध्ये एक दुकान होते दिगंजीला मोबाईल शॉपीला. घरी जाऊन मी घरच्या बरोबर चर्चा केली, मामाला कॉल केला की या क्षेत्रात मी यावं असं म्हणतो. त्यानंतर मामानं त्याला सेशन तरी तू अगोदर तुला डिसिजन पाहिजे होतं की तू पुढे जाऊन शाळा शिकून जॉब करायला नियोजन आहे का बिझनेस मध्ये जायचं. म्हणजे बिझनेस मध्ये माझा यायला विचार आहे. मग मामा पण त्यांनी कोर्स केलेला पुण्याला, तिथे त्यांनी शिक्षक मला जोडले होते. ते 3 महिन्याचा कोर्स होता, मी तिथे पूर्ण केला. आणि मग ते 2 मे जूनला मी पुण्याला गेलो. सप्टेंबर ऑक्टोबरला एक 3 महिन्याचा कोर्स करून रिटर्न आलो. आणि तर सांगोल्यात पण बघायला गेलं तर डिपॉझिट भाडे जास्त होतं. तेवढं भांडवल लावून त्याचा बिझनेस उभा करणं पण आपल्याला शक्य नव्हती गोष्ट. त्यामुळे मी एक ग्रामीण भाग, आमच्या मामाचं गाव आहे भुसे, तो पॉईंट निवडला. ऑक्टोबर 2011 तिथे मोबाईल शॉपी चालू केली. त्यानंतर तिथं 10 वर्ष मोबाईल शॉपी चालवली. परत 2016ला भावाला एक दुकान चालू केलं कम्प्युटरचं सांगोल्यात. कम्प्युटर लॅपटॉप विक्री दुरुस्ती CCTV नंतर 10 वर्षे घोषित केल्यानंतर 2021 मी परत सांगोला महात्मा फुले चौकात गाळा घेतला. तिथं आता मोबाईल शॉपी चालू केली. तसं त्या व्यवस्थित मोबाईल शॉपी चालली. अजून तर आहेत काय काय नियोजन, पण आता पुढच्या गोष्टी जोपर्यंत जसे जसे आपल्याला संधी मिळेल त्या हिशोबाने आपण थोडं लढत आहे. काय अपेक्षा मोबाईल आणि सगळ्यांना म्हणजे दुकानाची जाहिरात केली व्हिडिओ शूटिंग चालवलं जाहिरात माझी एक अपेक्षा काय की आता आपण ही आज जी सगळीजण आपण मला वाटतं 16-17 वर्षातून एकत्र आलो, बरोबर आहे. पण ही एकत्र येण्याची बराचसा प्रयत्न करावा लागला. काशीचा मला जवळजवळ 1.5-2 वर्षापासून चर्चा होती की बाबा हे आपण आता करूया, पण ती शक्य होत नव्हतं. सरांना पण बोललो होतो, पण ती काही शक्य होईना झालं. मग मागच्या काळात जसं आरबाज आला, परत आरबाज बी म्हणला, मग यात थोडा आरबाचा आम्हाला सपोर्ट मिळाला. परत केदार
तर बऱ्यापैकी सगळ्यांची मानसिकता ही समज आता ही होऊ शकतं, म्हणून या एक पंधराला जास्त प्रेस लावला आणि सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आज नक्की फिक्स आहे का या सगळ्यांच्या म्हणण्यानं काय करायचं 7 तारीख फिक्स आहे बरं, मग चालू झालं की सगळे आपण बघत बसायचं. काय जर झालं तर म्हणजे ते आज योग आला आणि खरोखर सर म्हटलं असं ना की आजचा योग हा खरोखरच चांगला योग आहे. कारण आज 16-17 वर्षात भेट होत असते सगळ्यांची. आता कसं आहे, बऱ्यापैकी तर मला वाटतं माझी बऱ्यापैकी सगळ्यांबरोबर भेट झालेली आहे, पण अशी भरपूर चित्र आहे की त्यांच्यावर भेट झाल्या जेव्हा आयटम मधनं बाहेर पडल्यानंतर 16-17 वर्ष मला पहिल्यांदा भेटली ती अशी बरीच जण येते. त्यामुळे ही जी आहे ना मी काय म्हणतो सगळ्याच्या आधीनुसार दिपवाळीला बरोबर दिपवाळीला सगळे आता पुण्याला बरं असेल तर गाडी करून पुण्याला आली ती दिपवाळीला येते. त्यावेळेस आपण त्यावेळेस वेळ घेऊन किमान वर्षातून एकदा तर आपण एका ठिकाणी यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यात काय 16-17 वर्षामध्ये चेहरे बदलले, सगळं रूप बदललं, कोण काय करते किंवा हे तरी आपल्याला असं झालं. आपण एसटी मध्ये आपण बसलो, सीटवर कोणतरी होतं, तो गेला उतरला, शेवटी हे आपलं कुटुंब आहे. काय द्यायचं नाही, कोणाकडनं काही घ्यायचं नाही, कोणाच्या अपेक्षा आणि कोणी किमान किती 2 तरी शब्द घेतील काय आपण बोलू शकतो, भेटू शकतो, एवढंच एकदम त्याचं शिक्षण पण घ्या. मी आमच्या वडिलांचा व्यवसाय 2009 ते 2014 पासून केला. 2014 पासून कोरोनाला थोडी अडचण आल्यामुळे मी ती त्यांना कमी केला. कमी करून मी 2012 पासून माझ्या कॉन्ट्रॅक्ट 2014 बंद केला ठेकेदारी. 2012ला ते म्हणजे वायकॉट कुठं जायचं नाही, फिरायचं नाही, तेव्हा त्याच्यावर ते लक्षात ठेवून मी आता सध्या व्यवस्थित आहे सगळं. एक मुलगा एक मुलगी आहे, मुलगी 6वीला आहे, मुलगा 3रीला आहे, सगळं व्यवस्थित आहे. सुपर हिट ही फ्रेंडशिप आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. बरोबर आयटीआय केला आणि आयटीआय करत करत म्हणजे घरची परिस्थिती नसताना मी पार्ट टाइम काम वगैरे करायचो, त्यामुळे आयटीआय मध्ये मी झोपायचो. तुमचं बरेच वेळ मी बोलणं खाल्लं असेल, पाठीमागे जाऊन झोपला असेल, मग अभ्यास कमी व्हायचा, त्यामुळे तुमचं बरेच वेळ तुम्ही शिक्षा पण दिली असेल. म्हणजे ते पण नाही चांगल्यासाठी आमच्यासाठीच झालं ते सगळं. आणि आम्ही मस्ती पण भरपूर केली आयटीआय मध्ये असताना. तुम्ही बाहेर गेलं आम्ही पोहायला जायचो पाठीमागे म्हणजे आम्ही असे म्हणजे कुणाला न कळता आम्ही असे मस्ती भरपूर केली. म्हणजे तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर आम्हाला भरपूर शिक्षा दिली असती. हे करायचो, मला त्यात पण आवड झाली, पैसा मिळत होता. पण आपली फील्ड काय इलेक्ट्रॉनिक्स, आपण करतोय काय दूध डेअरी, आपल्याला त्यात नाही जायचं. आपल्याला ही केलंय कशासाठी, आपण 2 वर्ष घालवले. नॉलेज यातलं म्हणजे थोडंफार अभ्यास तर केलाच नव्हता, फक्त पास होण्यापुरता अभ्यास केला. आयटीआय करत करत ते नाईट शिफ्ट करतो. आणि आम्ही दुसरा शनिवार 4था शनिवार आला ना, ही जी स्लॅब त्याला घिसाडी असतील ना, तर 1 रुपयाला 1 सिमेंटचं पोतं असायचं. तर आम्ही काय करायचो, मी जायचो 1 रुपयाला 1 सिमेंटचं 150 पोती टाकले तर 150 रुपये मिळायचे म्हणून आम्ही 8 पाडीला त्यावेळेस स्वतः मोबाईल नव्हते सर, अक्षरशः ना घरी कॉल करायसाठी कॉईन टाकून घरी आठवड्यातून 2-3 वेळा कॉल करायची वेळ असायची की मी आहे व्यवस्थित, तुमचं काय चाललंय असं विचारायची वेळ असायची. मोबाईल त्यावेळेसची परिस्थिती कॉलेजमध्ये माझा काशीचा मोबाईल सध्या आधी ह्याचा होता रे, प्रशांतचा होता. प्रशांत नंतर आपण ते घेतला 700 रुपये मला पण झालं होतं. किमान थोडस तरी माहिती असते किंवा आपण असं जसं भेटतोय ते जर भेटलं तर कुठेतरी कॉन्टॅक्ट असतो. थोडीशी मदत झाली. आणि मला आता खरंच असं आपण
4-5 वर्षांनी जास्ती दिवस नाही. पैसा हा सर्वच नाही. आपलं पुस्तकाची सगळं पुढे जाऊन शिकू. आयत्या कॉलेजमध्ये आम्ही कधीही दिवस विसरू शकतो. मित्र सगळे भले 2-3 ग्रुप पडवते काय होते सगळे मिळून मिसळून असायचे. जेवायला कधी कोणा डबा नसला तरी मिळून मिसळून खायचो सगळेजण. मस्त वाटायचं आयत्यामध्ये. 2007 ते 9 बॅच तुमच्या बरोबर होतो. आमच्या बॅच मधलं सगळ्यात खरंच हुशार डिप्लोमा होता. करून आले. हे डिप्लोमा करून आले. सायन्स करून आले. सायन्स आणि डिप्लोमा. आणि 2007 ते 9 असताना 2009च्या म्हणजे 6 महिने आपल्या ITL कमी असताना मी एसटी मध्ये जॉबला लागलो. ज्यावेळेस एसटी मध्ये जॉबला लागल्यानंतर मी म्हणजे एसटी ला जॉबला लागलो होतो 6 महिने कमी असताना. 2007 पासूनच मी आणि मोरे प्रॅक्टिसला जात होतो गवळी आमच्या गार्डेकर एस इलेक्ट्रॉनिक्स. त्यावेळेस आम्ही दररोज दुपारी लेट यायचो, लवकर जायचो कारण प्रॅक्टिससाठी. त्यावेळेस सरांनी खूप सांभाळून घेतला. त्यावेळेस कधी त्याने म्हणजे आमची हाजरी 100% लावायची. मिसेस जॉबला TCS मध्ये 1.5 वर्ष झालं TCS मध्ये जॉबला. मुलगा एक आहे. मुलगा आता फर्स्टला गेला. तिथे पुण्याचं शिक्षण प्रमोशन वगैरे आता 15 वर्ष झाले. आजच प्रमोशन नाही. अजून 2-3 वर्ष नाही ना तेच आता ड्रायव्हिंग कंपल्सरी ते नाही ते त्यात नाही. आता जे नवीन बॅच येत आहे त्यांना ड्रायव्हिंग तर 2010 ते 14 पर्यंत मी अल्फाला केलं. अल्फा इलेक्ट्रॉनिक्सला 2013ला लग्न झालं. नंतर मी 2017ला मध्ये केलं. 17 ते 21 पर्यंत 2019ला पुण्याला कोणाच्या मदतीने गेलं? आम्ही प्रश्न असे पोरं आम्ही ट्रेनिंग घेतो. माझ्याकडं स्ट्रीट लाईट, फ्रंट लाईट, परत ना बोर्डचे सिंगल स्टार्ट बॅटरी वगैरे सगळं इलेक्ट्रॉनिक्स असेंब्ली पूर्ण. आणि सेपरेट कंपनी एका नाही सेपरेट घरातच नाही सेपरेट केली. आणि दुसरं एक जणाचं ही पहिली जी चिंता होती ती कंपनी केली. आणि नंतर पुढं 7.5 रोबोट ते 22 लाखाला होतं. ते 2022 मध्ये नाही तुला आपलं ते काय राहिले असतील ते तुझं बसले तुमचं विचार केला तर 1 वर्ष आयत्यामध्ये 2 वर्ष आम्ही समजून आपल्याकडे जे दुपारी येऊन जायचं त्यावेळेला सरांनी भरपूर सहकार्य केलं. जे काही सरांनी शिकवलं त्याचा भरपूर झाला मला. त्याच मार्गावर आपण सध्या बाकीचे आयुष्य आहेत त्याच मार्गावर चालू झाले. ऐकल्यानंतर पुढे जॉब केला. त्यानंतर पुढे जेवणाची प्रॉब्लेम नंतर प्रॅक्टिस केली 2 वर्ष. त्याच्यानंतर मग केलं. त्यानंतर लग्न होतं. थोडा सारा होता. आणि एलईडीचे कुठे ट्रेनिंग काय करतो काय पर्याय एक ते कोर्स होता 11 त्यावर झोपायचं. नंतर परत मग कापूसी लावला राहणार कापूसी वडा चालू केलं.
पण परिस्थिती म्हणजे अशी पूर्ण जॉब होता इथे इलेक्ट्रिशियन जॉब केला. गेलो सकाळी 8:30ला ड्युटी. पॅन इंडिया पूर्ण फिरलो सर्व्हिस मेंटेनन्ससाठी, पूर्ण इंडिया फिरलो. त्याच्याबरोबरच ज्या कंपनीमध्ये सुरुवातीला जॉब करत होतो त्याच कंपनीमध्ये एक मुलगी होती, तिच्याबरोबर मी लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं. हे करता करता मी ते जॉब सोडून दिला आणि त्याच्यानंतर LED मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट स्टार्ट केलं. ज्यावेळेस युनिट स्टार्ट केलं त्यावेळेस कोविड आलं. कोविडमध्ये सॅनिटायझर टनल बनवले, सॅनिटायझर विकले. त्याच्यानंतर ते युनिट आहे असं पुरं स्टार्ट म्हणजे अजून सुरूच ठेवलं. ते करत करत ट्रॅव्हल बिझनेस चालू केला. आता सध्या 5 बस आहेत, म्हणजे 4 बस स्वतःचे आहेत, 1 बस मेवण्यांची चालवायला घेतलेली आहे. आणि हे LED मॅन्युफॅक्चरिंग प्लस मी विनोद काशीद. आपण सर्वजण एका शब्दाला मान देऊन आल्याबद्दल मनापासून तुमचा सर्वांचा आभार. आणि पहिली गोष्ट म्हणजे कांबळे सर आणि सावंत सरांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या 1 वर्ष झालं आपण प्लॅन करत होतो, पण ती आज योग आला. ते योग मला दिघे आणि अरबाजनं पण भरपूर सपोर्ट केला आणि कुंडलीचा फिक्स 6 आहे. होणारच. मी त्याला एक शब्द दिलता की काही झालं तरी पण 6 तारखेला आपण 100% गेट टुगेदर करायचं. तर आपण सर्वांना तर माहितीच आहे, पण 2007 ते 2009 पर्यंत आपण सर्वांनी एकदा केला. परिस्थिती सर्वांची सारखी होती, आमची पण काही अशी परिस्थिती नव्हती. ITI पास झाल्यानंतर मी आणि कुंडली दोघं जण, आमच्या वडिलांनी आम्हाला 1500 रुपये दिले मला, म्हणजे आठवते. मी तेव्हा परिस्थिती एकदम बिकट होती, त्याची काही परिस्थिती नव्हती. आम्ही दोघं जण इथनं ट्रेनने गेलो स्टार्ट आमच्या दाजीकडे, म्हणजे आत्याच्या मुलाकडं, की आम्ही सांगितलं आम्हाला जॉब पाहिजे, आम्ही जॉब हुडकायसाठी येतो. आम्ही दोघं जण इथून गेलो. ह्यांना 1500 रुपये आणले, मी 1500 रुपये आणले. दोघं जण एक 2 ड्रेस दोघं जण घेऊन गेलो. कारण की जास्त कुंडली प्रत्येकाने अरबाज आम्ही एका टेबलवर असं म्हणतो आणि इंगोले जवळ जास्त आमच्या सगळ्यात जास्त असे. त्याला घेऊन गेलो की जाताना पण रडतच आलता माझ्या संग, म्हणजे त्याची मनस्थिती नव्हती यायची, तरी पण माझ्या जबरदस्तीने घेऊन आलो. 1 महिना आम्ही चाकण, हडपसर, भोसरी किंवा एक कंपनी फिरली नाही सांगली. रोज जायचो, त्याच्या दाराला जायचो, जरा काय काम आहे चालत ना, म्हणजे असे. आणि संध्याकाळी राहायला फक्त आमच्या राजाच्या घरी, म्हणजे दिवसभर फिरायचं आम्ही सगळेजण. आम्हाला काय 1 महिना काय काम, आम्ही अजून रिझल्ट लागायचा होता. रिझल्ट लागायच्या आधी गेलो. हा, रिझल्ट लागायच्या आधी 1 महिना गेलेला. परीक्षा झाल्याबरोबर हा, परीक्षा 1 महिन्याच्या आधी गेलो. मग आम्हाला अल्फामध्ये आम्हाला जॉब भेटला. आम्हाला 2400 रुपये पेमेंट ठरवले टाकलं. मग रिझल्ट पण लागला होता. रिझल्ट लागल्यावर आम्हाला जॉब भेटला होता. तोपर्यंत आम्हाला जॉब भेटला नाही, असंच बोंबलत केलं. मग जॉब भेटला, जॉईन केलं. मला वाटतं खर्च 1 महिनाभर मी जॉब केला अल्फामध्ये. मग माझे काका पुण्यात राहत असल्यामुळं मला त्यांच्या रेफरन्स मध्ये मला टाटा जॉन्सनला मला माझं सिलेक्शन, आणि मला स्टार्टिंगच 17,000 रुपये पेमेंट भेटलं. स्टार्ट मध्ये 2400 रुपयेवरून 17,000 रुपये मला स्टार्टिंग पेमेंट भेटलं. आणि मला मेंटेनन्स डिपार्टमेंट मला भेटलं, रोबोट हँडलिंगचं मला काम भेटल्यामुळे माझं जरा त्याचं हे झालं. त्याच्यानंतर मी ही अल्पा सुटली. बाबा 1 महिना मी ह्याला नेलं, प्रत्येकला नेलं, सगळ्यांना बोलवून घेतलं. यार जे म्हणत होता ना, जे घाण वास येत होता, मला वाटतं त्या कंपनीच्या समोरच आमची रूम होती राहायची, आणि पावसाचे दिवस होते, आणि तिथलं वातावरण पण एवढं, म्हणजे आताच सध्याचं कंडिशन आणि मी आतमध्ये गेलो खूप फरक होता. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही दोघं जण रडायचो. आम्ही संध्याकाळी बसलो की म्हणायचं आम्हाला रडायला घेऊन गेले. चल की गावाला, ह्याचा एकच ठोकात चल की गावाला. कसं बस मी इकडे जॉईन केल्यानंतर ही सगळं आलं गावाला. परत मला माहित पडलं की ही गावाला आले. परत मी गावाला आलो सुट्टी काढून, शनिवार रविवार मग सुट्टी असेल. परत सुट्टी काढून मग आम्हाला घेतलं, ह्याच्या घरी गेलो, ती सोडून आला. चल परत ह्याला माघारी घेऊन गेलो. अजून चल बाबा तू काम कर. मी तिथं पण बरंच शिकलो, आणि मी पूर्ण रोबोट हँडलिंग करत होतो. मी 2000च्या एम्प्लॉयवर मी एकटा काम करत होतो. मग 2010ला 18 फेब्रुवारी 2010ला माझं वडील वारलं. म्हणजे दवाखान्यात पॅरलेसचा झटका, वडील वारलं. त्या हॅरेसमेंट मध्ये, टेन्शन मध्ये मी ती जॉब सोडला. ते जॉब सोडला तर मला 25,000 पेमेंट मी सोडता. मी जॉब सोडून गेला. मग इथं वडील वारल्यानंतर मी गावी आलो. मग घरची पण परिस्थिती बिकट झाली. वडील वारल्यानंतर आम्हाला चुलते हे होते, बांधणी केलं आमच्या संग. आम्हाला बाबा आमच्या नावची जमीन द्या,
पण मारलं आम्हाला मारून बाबा आमची जमीन माझ्याकडे घ्यायचं एवढा पण प्रयत्न केला. मग आम्हाला म्हणले की तुझं इथं काही नाही बाबा, तुझा इथं आम्हाला मारून आम्हाला घराच्या बाहेर. म्हणजे ना आम्हाला कोण आता म्हणजे हेच नव्हतं की बाबा आता करायचं काय. मग बाहेर काढल्यानंतर तसंच असंच कोप सारखी कोप केली. आम्ही इथं रोजगार करत होतो. 50 रुपयानं रोजगार मी चालू केला. 25,000 रुपये काम सोडून 50 रुपयावर मी इथं रोजगार करतो. मग मी भवानी सोबत वडील सगळी जबाबदारी मग पोर आहे. मग नंतर मी म्हणलं आपण किती दिवस मी नंतर काय विचार केला मामाला बोललो की बाबा बघा मामा मामा घेऊन गेले. मामाच्याच गेला मामाच्याच बाहेर आहे तर ती पूर्ण कामाने मागची करायची. मग मी 15 लक्ष राहिली काय बघतो तुम्ही तिथं राहायचं. मग बाकीची सगळे काम करत होते. मग तिथून मी मुंबईला गेलो. एक मित्र मग मुंबईला मी गेलो डायरेक्ट FCI मध्ये हमाली. मी तेव्हा पैसे चांगले भेटत होते तिथं. हमाली करायला मी निर्णय घेतले बाबा आपण इथं 50 रुपये रोजगार करण्यापेक्षा बाबा पैसे जास्त भेटतील FCI. मग FCI ला मला आमच्या शेजारच्या पोरांमध्ये घेऊन गेला. 5 रुपये गोणीनं मी 2 वर्ष 5 रुपये गोणीला घेतले. एक वॅगन आम्ही तिघात खाली करायचो. दिवसाला आम्हाला 2-3 हजार भेटायचे आम्हाला करून. एक वडापाव खाऊन दिवस काढायचा. किती दिवस मामाच्यात पण राहायचं हे विचार करून शेवटी बाबा आपले काहीतरी निर्णय लागेल. मग मी म्हणजे काळजावर दगड ठेवून आम्ही दिवस काढले. मग करायचं असं करत करत बाबा पैसे केलं. बहिणीचं लग्न केल्यानंतर भाऊ आणि आई दोघं राहिली. माझ्यात मला वाटतं साधारण 1 वर्ष ते 6 महिन्याच्या आसपास राहिला असला. मग नंतर मी हमाली करत जी ट्रक होती बारकी गाडी चालवायला ट्रक चालवायला मी शिकलो. मी मागे पुढे घ्यायचो धक्क्याला लावायचो आणि मला लायसन काढून कंपनीनेच दिलं. मी जेव्हा कंपनीत आता जॉन्सनला होतो तेव्हा फोरक्लिप चालवा लागायचं. फोरक्लिप चालवायला सेफ्टी ऑफिसर जेव्हा लायसन असतं तेव्हा ती फोरक्लिप चालवायची. ती कंपनीनं मला एक फायदा झाला की माझ्यापेक्षा ऑलरेडी हेवी लायसन. मग मी विचार केला मी हमाली करत 13 वर्ष केली. आर्मीच्या आणि ग्रीपच्या पोलीसच्या सर्व 3 वर्षी सिलेक्शन पण झालं. तेव्हापासून म्हणजे तेव्हा ऑनलाईन सिस्टीम माहित नव्हती, काय माहित नव्हतं. ऑफलाईन सिस्टीम होती. 2012 साली सब इन्स्पेक्टरची पोस्ट सोलापूर नाही ग्रीपमध्ये BRO म्हणून हे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट बॉर्डर रोड आहे त्याच्यामध्ये ग्रीप एक ग्रीपमध्ये मी रेडिओ ऑपरेटर म्हणून सब इन्स्पेक्टर मी पास आउट झालो. म्हणजे आपल्या ITच्या ग्रेडवर मी म्हणजे त्या ITसाठीच पोस्ट आला होता. मग रेडिओ सिग्नल त्याच्यानंतर मी ती पोस्ट क्रॅक केली. फिजिकल झालं, मेडिकल रिझल्ट लागला. मी पास पण झालो. म्हणजे जॉईनिंग लेटर आलं. जॉईनिंग लेटर गावात पोस्टानं आलं. 1 महिन्यानंतर माझ्या हातात जी जॉईन आज 1 तारखेला होईल तू माझ्या पुढच्या 1 तारखेला भेटल्यानंतर काय तुझं व्हॅल्यू नव्हतं. तेव्हा सिस्टीम ऑनलाईन सिस्टीम 2012 ती समजल्यानंतर मी हमाली करत हे करत होतो. मी बाहेर कधी प्रॅक्टिस नाही कधी प्रॅक्टिस म्हणजे कधी केली नाही. जागा ऑन द स्पॉट भरते. मग असं करत मी मुंबईमध्ये असे सगळ्यांचे मिळून माझ्याकडे 1 लाख रुपये सगळ्यांचे असं थोडं कोणी 5 कोणी असं करून मित्रांनी माझे म्हणजे बरेच जे मित्र होते त्यांनी मला सपोर्ट करून म्हणजे माझं थोडं चुकते मला काका त्यांनी भरपूर सपोर्ट केला. मग त्याने काय थोडंफार आणि मग त्या गॅरंटरसाठी मग मावस म्हणाला बाबा आहे पायापट्टी बाबा तिथं घेऊ दे गॅरंटर हो लोन व्हायला गॅरंटर लागलं. मग तेव्हा ते 9.5 लाख रुपये लोन केलं आणि बाकी 36,000 रुपये गाडी वापरली. मग ती गाडीचं काही आपण 2 वर्ष मी त्या माझी बुद्धी तेवढी भरपूर चालू कशा पद्धतीने 2014 ते 2016 पर्यंत चांगले पैसे मी गाडीवर चांगलं मेहनत करून काम केलं. 2016 ते पण लग्न पाहुण्याची ना एकही मुलगी बघितली ना असं विषय निघाला लग्न करायचं. मामा मला माझी भाषी करायची लग्न नंतर भावाला पण म्हणतो गाडी 2016ला भावाला पण गाडीवर घेतलं. 2016ला दुसरी गाडी लग्न झालं. मग ते एका गाडीवर आणि एक ड्रायव्हर आणि मी एका गाडीवर
असं आम्ही दोघं जण गाडी चालवायचो. बऱ्यापैकी पैसे भेटत होते, सपोर्ट करून बाकी सगळे या क्षेत्रात उतरल्यामुळे एकमेकाला सपोर्ट भेटत गेलो. नंतर 2017 परत एक गाडी घेतली, 3 गाड्या झाल्या. त्यातली पहिली गाडी घेतलेली फ्री गाडी झाली. जी पहिले 14ला गाडी घेतली तुम्हाला 2017 फ्री झाली. आणि 2018 2 गाड्या माझ्यापाशी राहिल्या. त्यात मी एक चालवायचो, अक्षय एक चालवायचा आणि काका दुसरा ड्रायव्हर. आज ती 2 गाडी कंटिन्यू सोबत चालवायची, मी सेपरेट चालवायची. ओडिसी मटेरियल मध्ये कुठल्याही दुनियात माल घेणारा मी म्हणजे आज पण मार्केटमध्ये आपण कुठलाही माल भर, मला पैसे नसतात, तू काही भर माल घेणार ही गॅरंटी आपली होती. मग असं करत करत 2018ला भावाचं लग्न केलं. जिद्दीनं गावाला त्यांच्यापेक्षा आम्हाला एक कमी दिली, असं खर्चाने दिलं, ठीक आहे दिलं म्हणजे गावाला. 2018 साली भावाचं लग्न केलं जिद्दीनं, गावाला पण राहायला लागली. गावाने 18 लाख रुपये भावाला लग्न. जेव्हा माझी गाडी फ्री होती, पैशाचा सोर्स चांगला बऱ्यापैकी होता. 2018ला त्याचे पण मग पैसे भरतो, 18 लाख रुपये लग्न बऱ्यापैकी केलं. 19-20 पर्यंत चांगले बऱ्यापैकी 3च गाड्या होत्या आणि सर्व करत होतो. 2020ला कोरोना आला. त्या बऱ्यापैकी आमच्या 2 गाडी फ्री होत्या, एकाच गाडीवर येणार होता. 2 गाड्या सरासरी आम्हाला 1.5 लाख रुपये 2-3 लाख रुपये महिन्याला भेटत होतं. मग कोरोनात 7 महिने गाड्या तुला पर्यंत काढली, भीती नाही, तिचं आहेच कसं. मग कोरोनात कल्पना सुचली की आपण हॉटेल 2020ला हॉटेल टाकलं. मग कोरोनामध्ये जेव्हा लागलं तेव्हा कोरोना 2000 मार्च मला वाटते 5-6 महिन्यानंतर केल्यानंतर 2020च्या डिसेंबरला ही ओपनिंग केलं, ही जागा अग्रीमेंट केला, ही जागा घेतली. मग बुद्धी आम्ही कसं बाहेर फिरत असल्यामुळे हॉटेल पार्किंग ही सिस्टीम माझ्या डोक्यात आली की बाबा आपण पण आपल्या गावाला करू शकतो. आणि इथं फक्त एक पंप होता, या चौकात एकही गाडी म्हणजे दुकान नव्हतं किंवा काही नव्हतं, फक्त एक पंप आणि आमचा. 2020 पासून आम्ही हॉटेल लाईन मध्ये आलो. हॉटेलमध्ये आमचं जास्त कधी जमलं नाही, कारण की आम्हाला एक तर नशाला कुठलं व्यसन नाही आणि कोण पिणारे आवडत नाही. आम्ही हॉटेल चालवलं पण न दारू इतकं हे दारू काहीच नाही, आपल्याला काय करायचं नाही, प्लेन आहेच करायचं. एक 2-4 वर्ष चालवून आम्ही आता हॉटेल मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही त्यांना विकून टाकलं 7 वर्षासाठी देतो. आणि 2020 साली मी हॉटेल करत लास्ट 21ला टाकला. मी गणराज रोडवे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या स्वतः बुकिंग चालू केलं. मी तेव्हा त्यापर्यंत आपल्याकडे पैसा पण होता आणि कंपनी डायरेक्ट स्वतःच एक मार्क, आपला ट्रेडमार्क म्हणून एक म्हणून आज ब्रँड आपण JRTC म्हणून ब्रँड आज आपलं पुण्यात ऑफिस आहे, इथं ऑफिस आहे, चेन्नईत ऑफिस आहे. आज 20 गाड्या माझ्यापाशी, 27 स्टाफ आहे आणि 5 रुपये बसून सुरुवात झाली 20 CR आता. आणि एवढं जीवन हे सोलापूरमधून आलतो आणि बाथरूमसाठी घेतलो लगेच. हे बी बरोबर तिथं होता. आमच्या नजर समोर झाली तिथं बाथरूम नाही ओळखलं लगेच शहरामध्ये. मी लिंगाप्पा सरगर. 2007 ते 2009 आपण सगळ्यांनी एक साथ ITI केला. या ITI माझा एक असा उद्देश होता ITI करण्याचा की माझा एक बी प्लॅन होता, म्हणजे एक सपोर्टिंग. माझं टार्गेट काय होतं की मला पोलीस भरती म्हणजे आर्मी असो किंवा कोणतंही क्षेत्र मला त्या जायचं होतं. पण हे फक्त ह्याच्यावरती मला अवलंबून राहून चालत नव्हतं की बाबा ते कसं धक आहे, लागलं भरती झालं तर होईल किंवा न होईल ही गोष्ट पुढची होती. त्यासाठी जर आपण नाही जर झालो तर आपल्याला ह्याच्यावरती तर आपलं म्हणजे चाललं पाहिजे. आपल्याला जे काय आपलं जीवन 2007 साली मी सामान्यात प्रवेश केलो. तर त्या टायमाला तुमची बॅच नक्कीच होती. तर त्या टायमाला तुमची माझी थोडंसं म्हणजे ओळखी कॉन्टॅक्ट केली होते. मला जास्त करून नकाशी मला थोडंसं कसं आहे बोलून त्यामुळे मला नकाशी जास्त मला आपली